आणि 22 जानेवारी रोजी अयोध्येतल्या राम मंदिराचा सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महाराष्ट्रातल्या गावागावात लाईव्ह दाखवला जाणार आहे। गावाच्या मंदिराच्या बाहेर स्क्रीन्स लावण्यात येतील आणि या सोहळ्याच्या निमित्ताने महायुती गावागावामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे। माहिती वैभव परब आपल्याला देतात अधिकची। वैभव, कविता, ऐतिहासिक सोहळा आहे तो प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आणि ध्येय आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोळ्यासमोर ठेवलेले आहे। आणि त्याचमुळे जी गावागावातली ग्रामदेवतेची मंदिरं आहेत, कुलदैवतेची मंदिरं आहेत, त्या सगळ्या गावकऱ्यांना एकत्र करून एकाच ठिकाणी हा संपूर्ण राम मंदिराचा सोहळा हा लाईव्ह दाखवला जाईल अशा प्रकारचं नियोजन आहे ते मुख्यमंत्री आणि त्यांच्या टीम कडून करण्यात येत आहे। आणि त्यामुळे ज्या ज्या मंदिरांच्या बाहेर LED स्क्रीन लावल्या जातील त्या ठिकाणी हा राम मंदिराचा सोहळा आहे तो लाईव्ह दाखवला जाईल। यामागचं थोडंसं राजकीय गणित जर समजून घेतलं तर आगामी काळात लोकसभेच्या निवडणुका आहेत। आता हा राम मंदिराचा नवनिर्माणाचा सोहळा आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे। त्यामुळे मोदी आहेत ते गावागावात आणि घराघरात पोहोचवण्याचं काम हे महायुतीकडून करण्यात येत आहे। त्यामुळे आगामी काळात कुठेतरी एक राजकीय प्रचार अशा रीतीने देखील होऊ शकतो अशा प्रकारची कुजबूज देखील आता सुरू झालेली आहे। त्यामुळे एकंदरीतच 22 तारखेला हा LED वर राम मंदिराचा नवनिर्माणाचा सोहळा किती रंगतोय आणि याच्यातून किती वाद निर्माण होतात हे देखील पाहावं लागेल आपल्याला। कविता, धन्यवाद वैभव या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।